नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर. राष्ट्रीय राजकारणावर परिणाम करणाऱ्या या निकालानं भाजपाची ताकद वाढली. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात भाजपनं मिळवलं भरघोस यश. बहुमताचं सरकार स्थापणार. आता प्रतीक्षा मुख्यमंत्री कोण होणार याची. पंजाबात सत्ता बदल. काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठत अकाली आणि भाजपाची सत्ता खाली खेचली. गोव्यात त्रिशंकू स्थिती तर मणिपुरात भाजप आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई. पाच राज्यातल्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यात भाजपला मिळालेलं यश हे ऐतिहासिक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि साताऱ्याचे सुपुत्र शहीद जवान दीपक घाडगे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. देशातली सर्वात मोठी विधानसभा असलेल्या उत्तर प्रदेशासह 5 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचं चित्र आता स्पष्ट झालं असून उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाची निर्विवाद बहुमत मिळवलं आहे, तर पंजाबमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत बहुमत मिळवलं आहे. गोव्यात त्रिशंकू स्थिती असून कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. मणिपूरचे निकाल अद्याप हाती यायचे असून इथेही त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. 5ही विधानसभांच्या 690 जागांपैकी 400हून अधिक जागांवर भाजपा आघाडीवर असल्यामुळे राज्यसभेत भाजपला बहुमत मिळण्याचं चित्र आहे. त्या अर्थानं देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा निकाल म्हणता येईल. देशातली सर्वात मोठी विधानसभा असलेल्या उत्तर प्रदेशात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भाजपानं 300 जागांचा टप्पा पार केला असून निर्विवाद बहुमत मिळवलं आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीतील मोदी लाट 3 वर्षांनंतरही कायम असल्याचं चित्र उत्तर प्रदेशात जाणवलं. 403 जागांपैकी 325 जागा भाजपानं जिंकल्या आहेत. सत्ताधारी समाजवादी पार्टी आणि काँग्रेस युतीला 54 जागा मिळाल्या असून मायावती यांच्या बसपाला केवळ 18 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ 47 जागा होत्या. मात्र लोकसभेतल्या निवडणुकीत भाजपला मिळालेलं यश आणि पंतप्रधानांच्या झंझावाती प्रचारसभा यामुळे उत्तर प्रदेशाचं राजकीय चित्र बदललं. विमुद्रीकरणाचा सकारात्मकच परिणाम उत्तर प्रदेशात जाणवला. यादव, दलित आणि मुस्लिम बहुल पट्ट्यातही भाजपाची सरशी होताना दिसत आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पराभव मान्य केला असून या पराभवाचं विश्लेषण करणार असल्याचं आज संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं. काँग्रेसमुळे फायदाच झाला असं सांगत यापुढेही काँग्रेसची युती कायम राहील असं ते म्हणाले. गेल्या 5 वर्षात समाजवादी पक्षाच्या सरकारनं खूप काम केलं, पण लोकांना आणखी काम हवं आहे. कर्जमाफी त्वरित होईल अशी अपेक्षा अखिलेश यादव यांनी यावेळी व्यक्त केली. उत्तर प्रदेशचे निकाल धक्कादायक असल्याचं सांगत मायावती यांनी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला आहे. हे निकाल रद्द करून नव्यानं निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली. उत्तर प्रदेशात भाजपला 39.7%, बसपाला 22.2% तर सपाला 21.8% मतं मिळाली आहेत. दरम्यान अखिलेश यादव यांनी राज्यपाल राम नाईक यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केला. देवभूमी उत्तराखंडमध्ये काँग्रेसला जोरदार मात देत भाजपा सत्ता स्थापन करणार हे आता निश्चित झालं आहे. भाजपानं 57 तर काँग्रेस 11 जागा जिंकल्या आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री काँग्रेसचे हरीश रावत यांना हरिद्वार आणि किच्छा या दोन्ही मतदारसंघातून धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. रावत यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सादर केला. उत्तराखंडमधल्या काँग्रेस नेतृत्वालाच पराभव पत्करावा लागला हे उत्तराखंडमधली काँग्रेसची स्थिती दर्शवते. निवडणुकीआधी उत्तराखंडमध्ये अनेक धक्कादायक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. उत्तराखंडमधल्या माजी 3 मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर काँग्रेसच्या गोटात चलबिचल होती. त्याचे परिणाम आजच्या निकालातून दिसून आले. पंजाबमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली असून सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला मतदारांनी निर्णायक कौल दिला आहे. त्यामुळे राज्यातली अकाली भाजपा सत्ता काँग्रेसनं खेचून घेतली आहे. दुसऱ्या स्थानासाठी अकाली दल भाजपा युती आणि आम आदमी पक्षात चुरस पाहायला मिळते. काँग्रेसनं 77 जागा जिंकून बहुमत मिळवलं आहे, तर आम आदमी पक्ष 20 आणि भाजपा अकाली दल युती 18 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसची भक्कम आघाडी पाहता पंजाबमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली पंजाबची ही निवडणूक लढली गेली.
यामध्ये काँग्रेसला दमदार यश मिळताना दिसतंय। यापूर्वी असलेल्या अकाली दल आणि भाजपा सरकारच्या सरकारविरोधातला हा कल असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे। गेली अनेक वर्ष अकाली दल भाजपा विरुद्ध काँग्रेस असा दुहेरी सामना असायचा। यंदा मात्र आम आदमी पक्षामुळे ही लढत तिरंगी झाली होती। आम आदमी पार्टी इथं अपेक्षित यश मिळवेल असा अंदाज होता, मात्र पंजाबातल्या नागरिकांनी काँग्रेसच्या पारड्यात मताचं दान टाकलं। नशेखोरीच्या विळख्यातून पंजाबला बाहेर काढण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना न केल्यामुळे बादल सरकारला पराभवाचा सामना करावा लागला। पंजाबमध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल उद्या राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवणार आहेत। काँग्रेस शासित मणिपूर राज्यात काँग्रेस आणि भाजपामध्ये झालेल्या अटीतटीच्या लढाईत सध्या तरी काँग्रेस बाजी मारतानाचं चित्र आहे। 60 जागांपैकी 55 जागांचे निकाल हाती आले असून 24 जागांवर काँग्रेस तर 20 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे। सलग तिसऱ्यांदा मणिपूरचे मुख्यमंत्री असलेले ओक्राम इबोबी सिंग विजयी झाले असून मणिपूरमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मणिपूरमध्ये एकही जागा नसलेल्या भाजपानं 20 जागा जिंकून मोठा पल्ला गाठला आहे। आसपा कायद्याविरुद्ध उपोषणाच्या माध्यमातून लढा लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांचा मात्र पराभव झाला आहे। इरोम शर्मिला मुख्यमंत्री ओक्राम इबोबी सिंग यांच्या विरोधात निवडणूक लढवत होत्या, मात्र त्यांना केवळ 90 मतं मिळाली। गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतडीची लढत दिसून आली। कुठल्याच पक्षाला बहुमताचा आकडा न गाठता आल्यानं गोव्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे। काँग्रेसला 17 जागांवर तर भाजपाला 13 जागांवर आतापर्यंत विजय मिळाला आहे। मगोपा 2 जागांवर आघाडीवर असून इतर पक्षांना 7 जागा मिळाल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली। गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मांद्रे मतदारसंघातून धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं। पार्सेकर यांच्यासह गोव्या सरकारमधले 7 मंत्री पराभूत झाले। आम आदमी पक्षाला इथं एकही जागा मिळाली नाही। भाजपाच्या जागा जरी घटल्या असल्या तरी मतांच्या टक्केवारीत भाजपाचा पहिला क्रमांक कायम आहे। गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणून गेल्यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी लक्ष्मीकांत पार्सेकर यांची वर्णी लागली होती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष वेलिंगकर भाजपाच्या विरोधात उतरले होते, त्यांना शिवसेनेनंही साथ दिली। या सगळ्या पार्श्वभूमीवर गोव्यात सत्ता टिकवण्यासाठी भाजपाला धडपड करावी लागत असल्याचे चित्र आहे। गोव्यात भाजपाला 32.5, काँग्रेसला 28% तर मगोपाला 11% मतं मिळाल्याचं दिसून आलं। लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला। दरम्यान गोव्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या असून छोट्या पक्षाच्या संपर्कात असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितलं। छत्तीसगडमधल्या नक्षलवादी सुकमा जिल्ह्यातील नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 12 जवान ठार तर 4 जवान जखमी झाले आहेत। जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भेज्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घनदाट जंगलात सीआरपीएफची तुकडी गस्त घालण्यासाठी गेली असताना नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला। या तुकडीत 112 जवान होते। नक्षलवाद्यांनी पोलिसांकडून 10 शस्त्र आणि इतर उपकरणंही पळवून नेल्याचं समजतं। सुरुवातीला नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून नंतर जंगलातून हल्ला केला अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। सुकमा जिल्ह्यात शहीद झालेल्या पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग रायपूर इथं पोहोचले असून त्यांनी या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांच्या प्रकृतीची विचारपूस केली। जम्मू काश्मीर इथल्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले दीपक घाडगे यांच्या पार्थिवावर आज साताऱ्यातल्या फतेहपूर या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। हजारोंच्या जनसमुदायात घाडगे यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला। यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते। हवामान। राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूरमध्ये 36.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं। येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज आहे। 14 आणि 15 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 29, किमान 23, नागपूर 34 आणि 18, पुणे 30 आणि 14,
औरंगाबाद 30 आणि 17, नाशिक 28 आणि 16, कोल्हापूर 31 आणि 16, रत्नागिरी 31 आणि 19, सोलापूर 32 आणि 16 आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही, किमान 15 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर. राष्ट्रीय राजकारणावर परिणाम करणाऱ्या या निकालानं भाजपची ताकद वाढली. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात भाजपानं मिळवलं भरघोस यश. बहुमताचं सरकार स्थापणार. आता प्रतीक्षा मुख्यमंत्री कोण होणार याची. पंजाबात सत्ता बदल. काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठत अकाली आणि भाजपाची सत्ता खाली खेचली. गोव्यात त्रिशंकू स्थिती, तर मणिपुरात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई. पाच राज्यातल्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यात भाजपाला मिळालेलं यश ऐतिहासिक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि साताऱ्याचे सुपुत्र शहीद जवान दीपक घाडगे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.